रात्रीचं गाव नेहमीच शांत असतं, पण त्या रात्रीची शांतता काही वेगळीच होती. गणपतच्या घराच्या अंगणात कंदील हलक्या वाऱ्यात हलत होता. त्याचा पिवळसर प्रकाश भिंतीवर थरथरत होता. घरातून खोकल्याचा आवाज येत होता, त्याच्या बायकोचा. गणपत, ती हळू आवाजात म्हणाली. गणपत तिला पाणी देत म्हणाला, हो हो, हे घे, हळू पे. ती 2 घोट घेताच परत खोकू लागली. तिचा श्वास जड झाला होता. गणपतच्या कपाळावर घाम आला. डॉक्टरकडे जायला हवं, ती तुटक शब्दात म्हणाली. गणपत थोडा वेळ शांत बसला. बाहेर पाहिलं, घरात काळोख. मग तो उठला. मी जातो, लगेच जातो. शेजारच्या गावात औषध मिळेल, तो ठाम आवाजात म्हणाला. ती त्याचा हात पकडते. आता रात्री? गणपत थोडा हसण्याचा प्रयत्न करतो. वेळ बघून आजार येत नाही, तू काळजी करू नकोस. तो बाहेर आला. अंगणात बैलगाडी उभी होती. बैल शांत होते, पण आज काहीतरी वेगळं होतं. ते वारंवार डोकं हलवत होते, जणू काहीतरी जाणवत होतं. गणपतने जू बांधायला सुरुवात केली. तेवढ्यात मागून आवाज आला, अरे गणपत. तो वळला. तात्या उभा होता, त्याच्या हातात काठी, डोळे खोल केलेले. कुठं चाललास एवढ्या रात्री? तात्या हळू आवाजात विचारतो. बायकोची तब्येत बिघडलीये, औषध आणायला जातोय, गणपत म्हणाला. तात्या काही क्षण त्याच्याकडे बघत राहतो, मग हळू जवळ येतो. कोणत्या वाटेने जाणार तू? गणपत सहज म्हणतो. काळ्या वाटेने, जिथून लवकर पोहोचेल. तात्याचा चेहरा अचानक बदलतो. त्याचा हात थरथरतो. नको जाऊ त्या वाटेने. गणपत हसतो. अरे तात्या, परत तीच गोष्ट, काही नसतं तिथं. तात्या जवळ येतो, अगदी कानाजवळ बोलतो. त्या वाटेवर माणसं दिसतात, पण ती माणसं नसतात. क्षणभर शांतता. दूरवर कुठेतरी कुंत्रा भुंकत असतो आणि अचानक थांबतो. गणपत थोडा अस्वस्थ होतो, पण लगेच स्वतःला सावरतो. तुम्ही जुने लोक उगाच घाबरवता, तो म्हणतो. तात्या डोकं हलवतो. मी घाबरलो नाहीये, मी पाहिलंय. काय पाहिलं तू? गणपत म्हणाला. तात्या काही क्षण काही बोलत नाही, फक्त काळ्या अंधाराकडे बघतो. जो जातो तो परत येतोच असं नाही, आणि जो परत येतो तो तसाच राहत नाही. त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलेलं असतं. गणपतच्या अंगावर काटा आला, पण तो लगेच बैलगाडीत बसला. माझ्याकडे वेळ नाही तात्या. तात्या शेवटचा प्रयत्न करतो. लांबचा रस्ता घे रे, जास्त वेळ लागेल, पण जिवंत पोहोचशील. गणपत बैलांना हाक देतो. चला रे. गाडी हलू लागते. तात्याचा आवाज मागून येतो. जर कोणी हाक मारली तर मागे वळू नकोस. गणपत काही उत्तर देत नाही. गाव मागे पळतं. कंदिलाचा प्रकाश लांब जातो आणि काळोख सगळं गिळतो. थोड्या वेळाने तो 2 रस्त्यांपाशी येतो. एक रस्ता रुंद, लांब, ओळखीचा. दुसरा अरुंद, झाडांनी झाकलेला, काळी वाट. बैल अचानक थांबतात. गणपत त्यांना हाक मारतो. चला रे, काय झालं? ते पुढे जायला तयार नसतात. गणपत चिडतो. अरे काही नाही तिथं. तो जबरदस्तीने त्यांना काळ्या वाटेकडे वळवतो. जशी गाडी त्या वाटेत शिरते, वारं थांबतं, झाडं स्थिर होतात आणि अचानक पूर्ण शांतता. गणपतच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब होतं. तो हळू आवाजात पुटपुटतो. इतकी शांतता. गणपतच्या तोंडून निघालेला तो शब्द हवेतच अडकून राहिला. पुढच्याच क्षणी त्याला जाणवलं, या वाटेवर आवाजच नाहीत. ना किड्यांचा किरकिराट, ना पानांची सळसळ, ना बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा हलकासा नाद. तो चटकन खाली वाकला. घंटी तशीच होती, पण ती वाजत नव्हती. काय रे, काय झालंय तुम्हाला? तो बैलांच्या मानेवर हात फिरवत म्हणाला. बैलांनी मान हलवली घाबरल्यासारखी. त्यांच्या डोळ्यात पांढरं जास्त दिसत होतं. गणपतने कंदील उचलला. प्रकाश पुढे टाकला. रस्ता अरुंद झाला होता. दोन्ही बाजूंनी झाडं इतकी जवळ आली होती की जणू वाट गिळायला निघाली होती. फांद्या एकमेकात गुंतलेल्या.
आकाश दिसतच नव्हतं. उगाच भीती मनात आणतोय आपण, तो स्वतःशीच पुटपुटला. गाडी पुढे सरकू लागली. चाकांचा आवाज तोही काहीसा बोथट, जणू मातीने आवाज गिळून टाकला. काही अंतर गेल्यावर अचानक गाडीशी हलकीशी उडाली. अरे, गणपतने लगाम आवडला. बैल थांबले. दोघंही जागच्या जागी कापत उभे होते. काय लागलं म्हणावं. तो खाली उतरला. कंदील खाली घेऊन पाहिलं. रस्त्यावर काहीच नव्हतं, ना दगड ना खड्डा. तो हाताने मातीत चाचपळतो. सपाट. अरे, सगळं तर ठीक आहे, तो स्वतःशीच म्हणाला. अचानक त्याच्या कानाजवळून कोणीतरी हळूचा श्वास घेतल्यासारखा आवाज आला. गणपत दचकून मागे वळला. कोणीच नव्हतं, फक्त काळोख. त्याचा श्वास जड झाला. तो पटकन गाडीत बसला. चला रे लवकर, तो बैलांना हाका मारतो. बैल जणू जबरदस्तीने पावलं टाकू लागतात. थोडं पुढे काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं. डाव्या बाजूच्या झाडीत गणपत कंदील तिकडे वळवतो. फांद्या स्थिर. कोणी आहे का, तो आवाज देतो. उत्तर नाही, फक्त तीच भयानक शांतता. गणपत ओठ चावतो. तात्या उगाच घाबरवतो, पण त्याच क्षणी दूर कुठेतरी, अगदी लांबून कोणीतरी त्याचं नाव घेतं. गणपत. तो गोठतो. तो आवाज ओळखीचा नव्हता, पण माणसाचा होता. तो हळूच उभा राहतो. पुढे पाहतो. कोण आहे, तो ओरडतो. काहीच उत्तर नाही. बैल पुन्हा अस्वस्थ होतात. एकानं तर मागे सरकायचा प्रयत्न केला. अरे काय झालंय तुम्हाला, पुढे चला, गणपत चिडून म्हणतो. गाडी पुन्हा हलते, पण आता त्याच्या कानात काहीतरी सतत आवाज येत होते. हलका पावलांचा आवाज, जणू कोणीतरी गाडीच्या बाजूने चालतंय. तो डावीकडे पाहतो, काहीच नाही. उजवीकडे पाहतो, काहीच नाही. पण आवाज तसाच. त्याच्या श्वासांचा वेग वाढतो. कोण आहे तर समोर ये, तो जोरात म्हणतो. आवाज थांबतो. क्षणभर सगळं स्थिर. गणपत हळूच बसतो. तेवढ्या समोर, खूप दूर, कंदिलाच्या फिकट प्रकाशात एक आकृती दिसते. कोणीतरी रस्त्याच्या मध्ये उभा, हलत नाही, फक्त उभा. गणपत डोळे बारीक करून पाहतो. हा कोण म्हणावा, तो पुटपुटतो. बैल अचानक थांबतात. आता ते पुढे जायला तयारच होत नाहीत. गणपतचा घसा कोरडा पडतो. तो हळू आवाजात म्हणतो, ए बाबा, कोण आहेस तू. ती आकृती हलत नाही, पण जणू ती त्याच्याकडेच बघतंय. कंदिलाचा प्रकाश थोडा हलतो आणि त्या माणसाचा चेहरा थोडासा स्पष्ट होतो. पण काहीतरी चुकतंय, खूप चुकतंय. गणपतच्या अंगावर काटा उभा राहतो. तो हळूच मागे सरकतो आणि कुजबुजतो. हा इथे कसा. गणपतचा आवाज घशातच अडकला. त्याचे डोळे त्या आकृतीवर खिळलेले. समोर उभा असलेला माणूस हळूहळू पुढे येऊ लागला. त्याच्या पावलांचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता, पण आजूबाजूला अजूनही पूर्ण शांतता. गणपतने कंदील वर केला. प्रकाश त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडला. साधा चेहरा, गावाकडचा. अंगावर मळकट धोतर, खांद्यावर फाटका अंगा, केस विस्कटलेले. पण त्याचे डोळे, ते सरळ गणपतच्या डोळ्यात रोखलेले आणि अजिबात पापणीनं हलणारे. माणूस अगदी गाडीपाशी येऊन थांबला. क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत. मग तो माणूस हळू आवाजात म्हणाला, इतक्या रात्री कुठे चाललास. त्याचा आवाज साधा होता, पण त्यात काहीतरी थंड होतं. गणपतने स्वतःला सावरलं. शेजारच्या गावात बायको आजारी आहे माझी, औषधं घ्यायला जातोय. माणूस थोडा मान हलवतो. आजारी. तो शब्द जणू चावून चावून बोलतो. गणपतला अस्वस्थ वाटू लागतं. तू कोण, तो थेट विचारतो. माणूस थोडा हसतो, पण ते हसू चेहऱ्यावर पोचत नाही. मी इथलाच. इथलाच म्हणजे, गणपत चिडतो. माणूस थोडा पुढे झुकतो. या वाटेचा. गणपतच्या पाठीवरून थंड शिरशिरी जाते. तो पटकन म्हणतो, मग बाजूला हो, मला जायचंय. माणूस हलत नाही, फक्त त्याच्याकडे बघत राहतो. मग हळू आवाजात विचारतो, तुला घाई आहे का. गणपत चिडतो. हो, दिसत नाही का तुला. माणूस पुन्हा मान हलवतो. पण घाई करणारे इथेच अडकतात बरं. क्षणभर शांतता. गणपतचा संयम तुटतो. अरे बाजूला हो म्हटलं ना.
आणि तो जोरात बैलांना हाका मारतो. चला रे. बैल जणू भीतीने डोळे मोठे करून उभे होतात. माणूस एक पाऊल बाजूला होतो. गणपत गाडी पुढे काढतो. गाडी त्या माणसाच्या अगदी जवळून जाते. त्या क्षणी गणपतला जाणवतं तो माणूस श्वास घेत नाही. गणपत थर कापतो पण मागे वळत नाही. गाडी पुढे जाते. काही क्षण काहीच नाही, फक्त चाकांचा बोथट आवाज. गणपत स्वतःशीच म्हणतो, साधाच माणूस होता, उगाच घाबरलो मी. पण त्याच क्षणी त्याच्या कानाजवळ अगदी जवळून एक ओळखीचा आवाज आला. गणपत, थांब ना. गणपतचा श्वास अडकतो. तो गोडतो. तो आवाज त्याच्या बायकोचा. तो हळूच पुटपुटतो, नाही नाही, ती तर घरी आहे. पण आवाज पुन्हा येतो, आता अजून जवळून. गणपत, मागे बघ. गणपतचे हात थरथर कापायला लागतात. त्याच्या डोक्यात तात्याचे शब्द घुमतात. जर कोणी हाक मारली तर मागे वळू नकोस. गणपत डोळे घट्ट मिटतो. नाही, तो स्वतःशी म्हणतो, पण आवाज आता रडायला लागतो. गणपत, मला सोडून जाशील का? त्याच्या डोळ्यात पाणी येतं. नाही नाही जाणार मी सोडून, तो पुटपुटतो. हळूहळू तो मान वळवायला लागतो. थोडीशी, आणखी थोडी. आणि जसं तो मागे पाहतो त्याचा श्वास पूर्णपणे थांबतो. गाडीच्या मागे काहीच नाही, फक्त काळोख. आणि अचानक गाडीच्या अगदी बाजूला तोच माणूस पुन्हा चालत असतो. त्याच्या चेहऱ्यावर तेच थंड हसू. तो हळू आवाजात म्हणतो, मागे बघायला नको होतं. त्या माणसाचा आवाज गणपतच्या कानात घुसला. गणपतच्या अंगातून जणू शक्तीच निघून गेली. त्याने घाईघाईने लगाम आवळला. जा जा रे. तो बैलांवर ओरडला. बैल वेड्यासारखे धावायला लागले. गाडी जोरात हलू लागली. चाकं खळखळली. कंदील डोलू लागला. प्रकाश इकडे तिकडे फेकला जाऊ लागला. गणपत मागे बघायचा प्रयत्न करत नाही, तो फक्त पुढेच पाहतो. नाही थांबणार, मी नाही थांबणार, तो स्वतःशीच पुटपुटतो. पण त्या धावण्याच्या आवाजातही एक वेगळाच आवाज मिसळलेला होता. तोच माणूस, तो अजूनही सोबत चालतोय. गणपत घाबरून ओरडतो, कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? काही क्षण उत्तर नाही, फक्त धावण्याचा आवाज. मग त्याच्या अगदी शेजारी तोच आवाज, तू आलास. गणपत दचकून बाजूला पाहतो. तो माणूस आता गाडीच्या बरोबर चालतोय, इतक्या वेगात. पण त्याचा श्वास नाही, त्याला थकवा नाही, फक्त चालतोय. गणपतचा घसा कोरडा पडतो. माझ्या मागे का लागलायस तू? तो ओरडतो. त्यावर तो माणूस हसायला लागतो. यावेळी ते हसू मोठं होतं, पण अजूनही डोळ्यात काहीच नाही. मी नाही लागलो, तू आलास इकडे. गणपतच्या डोक्यात काहीच बसत नाही. मला इथून जाऊ दे, तो किंचाळतो. माणूस थांबत नाही. इथून कोणी जात नाही. गणपत बैलांना अजून जोरात हाकतो. गाडी अजून वेगात जाते. रस्ता सरळ सरळ. पण काही वेळानंतर गणपतच्या लक्षात येतं, तेच झाड, तीच वाकडी फांदी, तोच दगड. तो थर कापतो. नाही, हे शक्य नाही. तो मागे पाहतो आणि त्याचं हृदय थांबायची वेळ येते. मागे काहीच नाही, ना तो माणूस, ना त्याच्या पावलांचे आवाज. क्षणभर सगळं शांत. गणपत जोरात श्वास घेतो. गेला गेला तो स्वतःला समजावतो. तो हळूच गाडी थांबवतो. आजूबाजूला पाहतो. सगळीकडे शांतता. तो खाली उतरतो. कंदील उचलतो. कोणी आहे का? तो थरथरत्या आवाजात विचारतो. उत्तर नाही. तो एक पाऊल पुढे टाकतो, मग दुसरं. तेवढ्यात त्याच्या अगदी मागून, इथेच आहे मी. गणपत जागच्या जागी घोटतो. हळूहळू तो मागे वळतो आणि तो माणूस अगदी त्याच्या मागे उभा, इतका जवळ की त्याचा थंड श्वास गणपतच्या मानेवर जाणवतो. गणपतच्या हातातून कंदील खाली पडतो. प्रकाश हालतो, जमिनीवर फिरतो आणि त्या प्रकाशात त्या माणसाचा चेहरा बदलायला लागतो. त्वचा सैल होते, डोळे खोल जातात, ओठ फाटतात आणि त्याचा आवाज बदलतो. एकाच वेळी अनेक आवाज. तू आलास म्हणजे तू राहशील. गणपत मागे सरकतो, पण पाय अडकतो आणि तो खाली पळतो. तो माणूस हळूहळू खाली वागतो गणपतच्या चेहऱ्याजवळ आणि कुजबुजतो, आता माझ्या जागी तू इथे राहणार. त्या शब्दांसोबतच गणपतच्या छातीत जणू काहीतरी दाबून बसलं.
त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तो मातीवर पडलेला, हातपाय सुन्न. तो माणूस अगदी त्याच्या जवळ. त्याचा चेहरा आता पूर्ण बदललेला, ओळखून येण्यासारखा. डोळ्यांच्या जागी खोल काळोख, ओठांच्या जागी फाटलेला मांस, पण आवाज तो अजूनही स्पष्ट. खूप दिवस झाले सावजाची वाट बघतोय. गणपत कसा वसा म्हणतो, मला मला जाऊ दे. माझी बायको घरी आहे. त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता येते. सगळ्यांचं कोणी ना कोणी असतं, तो हळूच म्हणतो. पण इथे आलं की सगळं मागे राहतं. गणपत डोकं हलवतो, डोळ्यात पाणी येतं. नाही, मी नाही थांबणार इथे. तो किंचाळतो. तो हाताने जमिनीवर दाब देऊन उठायचा प्रयत्न करतो. माणूस अजून जवळ येतो. तू मागे वळलास, आता नियम बदलले. काय नियम? गणपत म्हणाला. तो माणूस हसला. जो ऐकतो तो अडकतो. क्षणभर सगळं स्थिर. मग अचानक दूर कुठेतरी कोंबड्यांचा आवाज आला. त्या आवाजाने जणू सगळं हादरलं. तो माणूस थांबला. त्याचा चेहरा एकदम ताणला गेला. तो मागे सरकला. नाही, तो गुरगुरला. प्रकाश हळूहळू वाढायला लागला. झाडांमधून फिकट उजेड पसरतो. गणपतच्या अंगावरचा भार हलका होतो. तो जोरात श्वास घेतो. तो माणूस मागे सरकत राहतो. त्याचा आकार धुसर होतो आणि शेवटी पूर्णपणे नाहीसा. गणपत काही क्षण तसाच पडून राहतो. मग हळूहळू उठतो. त्याचे हात थरथरत असतात. तो आजूबाजूला पाहतो. आता रस्ता साधा दिसतो. झाडं साधी, आवाज परत आलेले, पक्ष्यांचा किलबिलाट. जणू काहीच घडलं नव्हतं. तो गाडीकडे पाहतो. बैल शांत उभे होते, जणू काहीच झालं नाही. गणपत हळूहळू गाडीत बसतो. त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हते, डोळे रिकामे. गाडी पुढे सरकते. गावाच्या वेशीवर लोक जमा झालेले. अरे, गणपत आला बघा, कोणीतरी ओरडतो. तात्या पुढे येतो. तो गणपतला पाहतो आणि थबकतो. तू जिवंत आहेस गणपत, तो हळू आवाजात म्हणतो. गणपत काही बोलत नाही. तो फक्त त्याच्याकडे बघतो, डोळे स्थिर. तात्या जवळ येतो. काय झालं तिथं, तो विचारतो. काही क्षण शांतता. मग गणपत हळूहळू बोलतो. एक माणूस भेटला होता. तात्याच्या चेहऱ्यावर भीती पसरते. कोण माणूस? गणपत हलकासा हसतो. ते हसू थंड होतं. तोच माणूस जो सगळ्यांची वाट बघत होता. तात्या थरथरतो. आणि काय झालं? गणपत हळूच पुढे झुकतो. तात्याच्या कानाजवळ कुजबुजतो. आता त्याची जागा मी घेतलीये. आता मी पण वाट बघतोय माझ्या सावजाची. तात्या मागे सरकतो. त्याच्या डोळ्यात भीती. गणपत सरळ उभा राहतो. गावाकडे वळतो. पण जाताना तो एकदा मागे पाहतो. त्या काळ्या वाटेकडे. अगदी हळू आवाजात म्हणतो, कोणीतरी येणारच.